जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच चिचोंडी। याच चिचोंडी गावातील श्री दत्त देवस्थान कुदळे वस्ती चिचोंडी येथे परमार्थिक बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण रामायणाचार्य व प्रसिद्ध नवनाथ कथाकार हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने चिचोंडी गावात मोफत परमार्थिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात विद्यार्थ्यांना कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, पावल्या, टाळ, सांप्रदायिक चाली, पखवाज, गायन, हार्मोनियम, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अष्टके, जगण्याची नीतिमूल्ये आदी बाबी विद्यार्थ्यांना शिकवण्यात आल्या। या मोफत परमार्थिक बालसंस्कार शिबिरात हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे, हरिभक्त परायण गणेश महाराज पवार, हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज जराड, हरिभक्त परायण गायनाचार्य जयानंद महाराज आव्हाड, हरिभक्त परायण विशाल महाराज नवघरे, सौ अनुजाताई महाराज कुदळे, कुमारी मयुरीताई महाराज गवते आदी तज्ञ शिक्षक मंडळींनी ज्ञानाची व संस्काराची शिदोरी विद्यार्थ्यांना दिली। मी या शिबिरातला छोटा मुलगा। कसं वाटलं तुला शिबिर? खूप छान। काय काय शिकला तू शिबिरामध्ये? हनुमान चालीसा, हरिपाठ पाठ, अष्टक, वंदन, प्रार्थना, ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या। कोणी शिकवलं तुले? महाराजांनी। कोणत्या महाराजांनी? गणेश महाराजांनी। मला ओव्या शिकायला मिळाल्या, पखवाज शिकायला मिळाला, दत्त शिंगेला गेलतो। पंधरा दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी शिकता येतील तेवढ्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, कारण या 15 दिवसामध्ये तुम्ही जे शिकाल ते त्याच्या शिदोरीवर तुम्ही पुढचं वर्षभर ती शिदोरी तुम्हाला पुरणार आहे। आणि या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी आम्ही 1 मेला आलो आणि 1 मेला आल्यापासून तर ते आजपर्यंत आमच्या गुरुवर्यांनी व तसेच बाकीचे शिक्षकांनी देखील आम्हाला खूप काही शिकवलं। आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला जगायचं कसं, या जगामध्ये वागायचं कसं, काय खावं काय खाऊ नये या सर्व गोष्टींचं ज्ञान दिलं। या शिबिरामध्ये महाराजांनी फक्त परमार्थिक ज्ञान दिलं नाही, तर या शिबिरामध्ये महाराजांनी शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञानही दिलेलं आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही सहलीसाठी पण गेलो होतो। आम्ही सहलीसाठी आनंद तीर्थ आणि दत्ताचे शिंगवे या 2 ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी गेल्यावर महाराजांनी त्या ठिकाणची आम्हाला थोडीशी माहिती सांगितली। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही हे ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। या शिबिरामध्ये आमचे गुरुवर्य आम्हाला सर्व काही शिकवतात। एवढं शिकवतात की या धावपळीच्या युगामध्ये कुणासंग कसं बोलावं, समोरच्या व्यक्तीसोबत कसं वागावं,
कसं वागू नये, काय करावं, काय करू नये, हे सर्व काही आम्हाला या शिबिरामध्ये आमचे गुरुवर्य शिकवत आहे. कारण आता काळाची गरज आहे. प्रत्येक मुलावर संस्कार हे झालेच पाहिजे. कारण संस्कार होणं ही काळाची गरज आहे. मुलांवर संस्कार झाले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली की धर्म टिकेल, धर्म टिकला की राष्ट्र टिकेल. म्हणून प्रत्येक मुलावर संस्कार होणं ही काळाची गरज आहे. आणि या शिबिरामध्ये आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला सर्व काही शिकवलं. आणि या शिबिरामध्ये आम्ही जे काही शिकलो, आम्ही घरी गेल्याच्या नंतर ते ज्ञान आम्ही नक्कीच दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चिचोंडी येथील या परमार्थिक मोफत बालसंस्कार शिबिरासाठी प्रसिद्ध उद्योजक अंकुश शेठ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव आटकर, डॉक्टर अक्षय गोरे आदींनी पुढाकार घेत विशेष सहकार्य करत बालसंस्कार शिबिर यशस्वी केले आहे. या लेकरांना खूप काही बास यांना शिकवायचं, यांना जीव घालायचं, यांना जीव घालण्यात आनंद, हे खेळले तरी आनंद, यांनी अभ्यास केला तर लईच आनंद, आणि यांनी कीर्तन केलं तर मग त्या आनंदाला पारावारच नाही. मग बस एवढं तयार झालं आपल्याकडून, बस हीच आपलं परमार्थिक वैभव. बाकी त्या परमार्थातून परमार्थ करून आपल्याला काय भेटलं, काय भेटलं? बस आपण ज्यांना शिकवलं त्यांचं नाव महाराष्ट्रात निघलं, बस आपलं परमार्थाचं. त्या मुलांनी परमार्थाला लागले, धर्माच्या बाजूने उभे राहिले, धर्माचा पताका हातात घेतला, आणि हे घेऊन जर ही मंडळी जर महाराष्ट्रामध्ये समाज सुधारण्याचं काम केलं तर एखाद्या गुरुला याच्यापेक्षा दुसरा काहीच आनंद नाही. बस बाकी सगळे आनंद याच्या पुढे ठीक आहे, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.
परमार्थिक बालसंस्कार शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे. महाराजांनी आम्हाला सांगितलं सध्या या कलियुगामध्ये मुलावर संस्कार होणं गरजेचं आहे. आमचा नातू फक्त 3रीला आहे, तर त्या नातवाला त्यांनी हरिपाठ, कसं वागायचं, कसं खायचं, काय खेळायचं, कोणासंग कसं बोलायचं, अशा काही गोष्टी त्यांना भरपूर समजून सांगितल्या का जेणेकरून जी काळाची गरज आहे खरोखर ती त्यांना भरपूर समजून सांगितली. असं म्हणलं तर रात्री माझ्या नातवाला मी म्हणलं भाऊ चाल घरी, ते नाही मला अजून 2-3 दिवस राहायचं. अरे म्हणलं भाऊ उद्या शेवट आहे, ते नाही तरी मला इथं राहायचं आहे. म्हणजे इतकं त्यांनी माया लावली का जी आईवडिलांना माया लावते नाही आली ती गणेश महाराज कुदळे यांनी ती माया दाखवली आणि खरोखर आईबापाची भूमिका त्यांनी घेतली. ही म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो. खूप छान वाटलं. पालक म्हणजे पालकाचं कसं आहे, एक मूल सांभाळायचं कठीण होतं माणसाला. एका मुलाला जरी सांभाळायचं म्हणलं तर त्याचं जीवावर येतं. हाच गणेश महाराज जे सांभाळतात, एवढे मुलं सांभाळतात, तरी एवढ्या मुलांना ते बी कटळत नाहीत आणि मुलं त्यांना कटळत नाहीत, कारण ते सोडून जायनात आज अशी परिस्थिती आहे. कलियुगाचा जर विचार केला तर फार भयंकर आहे जीवन जगणं. पण हे जीवन आपण आज जर तयारी केली, कारण आज पाया जर भक्कम असला तर पुढचं भवितव्य त्यांचं एकदम म्हणजे उज्ज्वल होईल. याच्यासाठी आज संस्कार होणं गरजेचं आहे. आणि ते संस्कार गणेश महाराज कुदळे यांच्या मार्फत ते बी कोणतेही एक रुपया न घेता आज म्हणजे मोफत शिक्षण दिलं जातं. आणि हे जे संस्कार घडले जातात, कारण का आज त्यांनी जो अभंग घेतला काल्याचा कीर्तनातून का आनंद हा दिल्याने वाढतो आणि ते वाढण्याचं काम या मुलांच्या म्हणजे सांगायची गरज नाही का इथं प्रत्येकाच्या अंतःकरणातून ओसंडून वाहते. आणि हे कार्य जर असं अखंडित चालू राहिलं तर का नाही आपण आपली संस्कृती ही भारतात नव्हे तर पूर्ण विश्वात नाव रूपाली येणार. गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी बालसंस्कार शिबिर चालू होतं. बालसंस्कार शिबिर घ्यायचं कारण की आज या मुलांवर संस्कार होणं गरजेचं आहे. आज आपण जर या समाजामध्ये पाहिलं तर खूप बिकट अवस्था झालेली आहे. मुलांच्या हातामध्ये, प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आईचा, वडिलाचा, आजोबाचा, आजीचा, कोणाचा ना कोणाचा मोबाईल दररोज घेतो आहे, सारखा मोबाईल. आणि मोबाईलपासून कुठंतरी थोडंसं बाजूला जाऊन आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं हे टिकवणं गरजेचं आहे. आणि हे टिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे त्यावर संस्कार आहेत. लहान मुलांवरच संस्कार होतात. लहानपणी जर संस्कार झाले, असं म्हणतात वल्ली काठी आपल्याला सरळ करता येते, एकदा वाळल्यानंतर ती सरळ करता येत नाही. ही वल्ली काठी आहे. हे लहान लहान मुलं आहेत, यांच्यावर जर आपण लहानपणामध्ये संस्कार केले तर कुठंतरी परमार्थ टिकेल. या बालसंस्कार शिबिर करत असताना मोफत करण्याचं थोडंसं आयोजन केलं की गोरगरिबाचे कोणतेही लेकरं या ठिकाणी येऊन चांगले आनंदाने राहू. म्हणून असं 4-10 मित्रांना बोललो. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही तुम्हाला पंक्ती देऊ, तुम्ही मोफत करा. मग त्यांनी पंक्तीचं खूप मोठं सहकार्य केलं. दररोज या ठिकाणी या लहान मुलांना नाश्ता डॉक्टर अक्षय गोरे, बायजा माता आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र यांनी दिलेला आहे. यामध्ये दररोज पंक्ती दिलेल्या आहेत. विशेष करून ज्यांनी कालेची पंगत दिली ते उद्योजक अंकुश भाऊ चौधरी यांनी गुलाबजांबूची खूप मोठी पंगत या ठिकाणी घातलेली आहे. आदल्या दिवशी म्हणजे काल या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते एकनाथरावजी अटकर यांची पंगत आणि त्यांचं 11 दिवस या ठिकाणी मुलांना काय कमी आहे, जास्त आहे, याचं सगळं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. अशा सगळ्याच लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आमचे 60-70 मुलं सांभाळत असताना
तसं आपण पाहिलं तर आपल्या घरी एखादा पाहुणा आला, 2 दिवस राहिला, तिसऱ्या दिवशी आपल्याला वाटतं पाहुणा जात का नाही. पण अक्षरशः हे शिबिर या ठिकाणी आमचं मंदिर आणि घर एकदम जवळ आहे आणि त्याच ठिकाणी हे सगळं बालसंस्कार शिबिर आहे. पण आज एवढी 60-70 मुलं आहेत, त्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या, जेवण, नाश्ता, राहणं, खाणं हे सगळं असताना आमचे घरचे आई वडील, पत्नी, मुलं यांनी खूप सगळं सहकार्य, उलट त्यांना खूप आनंद होतो आहे. आमच्या या सहकार्यामध्ये खारीचा वाटा म्हणजे मोलाचा वाटा ज्यांचा असतो ते आमचे मित्र आदर्श शिक्षक विजय कारकेले सर दरवर्षीप्रमाणे आम्हाला खूप मोठं सहकार्य करतात. आमचं शिबिर कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी, नवे आमच्या कथा देखील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. तेव्हा कारकेले सरांचे खूप खूप आभार, धन्यवाद. मला बाकीचे विचारतात, महाराज अहो तुम्ही एवढे कार्यक्रमाच्या धावपळीच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एवढी 15 दिवस बालसंस्कार शिबिर घेताय, कशासाठी घेताय? तर पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला जे ज्ञान आहे भेटलेलं आहे ते ज्ञान जर आपण दुसऱ्याला दिलं तर त्याचा फायदा आहे, नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं आहे की या मुलांची जेव्हा मी सेवा करतो, 15 दिवस या ठिकाणी राहतो, त्यांच्यामध्ये हसतो, खेळतो, बागडतो, त्यांच्याबरोबर अभ्यास करतो, त्यांच्याप्रमाणे मी या ठिकाणी राहतो. आणि मग या 15 दिवसाचा आनंद वर्षभर, त्या आनंदाचा तो आनंद मला पुरेपुरेसा असतो, त्या आठवणी पुरेपुरेशा असतात. या ठिकाणी तो आनंद कायम भेटतो, या मुलांनाही तो आनंद वर्षभर भेटतो. म्हणून या ठिकाणी बालसंस्कार शिबिर या ठिकाणी आपण आयोजित करत असतो. मानवी मनावर धार्मिकता व सुसंस्कार घडवून पुढील पिढी सुसंस्कारित व्हावी या शुद्ध हेतूने मोफत परमार्थिक बालसंस्कार शिबिर आयोजित करून रामायणाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांनी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. परमार्थिक बालसंस्कार शिबिर श्री क्षेत्र चिचुंडी येथून प्रतिनिधी दत्तू शिंदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.